नमस्कार मंडळी, योगिताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज गोकुळाष्टमी आहे। गोकुळाष्टमीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा। ही माझी आजची गोकुळाष्टमीची पूजा मला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा। तुम्ही पूजा कशी केली हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आज आपण छानशी रेसिपी पाहणार आहोत। मी इथे पोहे घेतलेले आहेत। आता आपण दही पोहे एकदम साध्या सोप्या पद्धतीने कसे करायचे हे पाहणार आहोत। पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पोहे मी धुवून घेतलेले आहेत स्वच्छ। पूर्ण पाणी त्यातलं काढून टाकायचं आहे। आता आपण पाहणार आहोत दही पोहे कसे बनवायचे। आता मी याच्यावरती थोडं दही घालून घेतलेलं आहे। ते आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता तुम्ही पाहू शकता आपण यात दही ॲड केलेलं आहे। मी छान मिक्स करून घेत दही आणि पोहे मिक्स करून घेतलं। आता यात आपल्याला साखर ॲड करायची, चवीप्रमाणे साखर। आता आपली साखर मिक्स करून झालेली आहे। अशा प्रकारे आपले दही पोहे तयार झालेले आहेत। आज जन्माष्टमीचा नैवेद्य म्हणून मी दही पोहे केलेले आहेत। माझी दही पोह्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आजचा माझा छोटासा व्लॉग आहे। दही पोह्याची रेसिपी नक्की करून पहा, कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी साध्या सोप्या पद्धतीने नुसते दही, साखर, पोहे वापरून अतिशय सोप्या पद्धतीने मी दही पोहे केलेले आहेत। तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा। माझी पूजा पण कशी वाटली ते पण सांगा। चला तर मग बाय बाय, भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये।